नमस्कार. ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ग्रेव्हीवाली फुलगोबी. त्यासाठी मी आता 400 ग्रॅम फुलगोबी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून आणि तिला असं पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे. 2 मीडियम साईजचे कांदे ते कट करून घेतलेले आहे. अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची, गरम मसाला, थोडीशी हळद आणि अर्धा चम्मच घरगुतीचा लाल तिखट, थोडेसे खडे मसाले आहे, 2 लवंग, थोडेसे जिरं, 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, मोठी इलायची, 4 ते 5 मिरी, अर्धी वाटी दही, 2 टमाटे, थोडासा अद्रकीचा तुकडा आहे. याची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. चला तर आपण सगळ्यात अगोदर आपले गोबी गरम पाण्यामध्ये थोडीशी धुवून घेणार आहोत. त्यामध्ये जर आळ्या वगैरे असेल तर त्यांनी धुवून जाईल. मी एक मोठ्या बाउलमध्ये गोबी काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत. आपली गोबी आपण 4 ते 5 मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत. नंतर तिला आपण काढून घेणार आहोत. आपली गोबी छान आपण 3 ते 4 मिनिटं गरम पाण्यात ठेवून तिला काढून घेतलेलं आहे. तिच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून तिची कोटिंग करून घेणार आहोत. थोडीशी हळद, थोडेसे काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडंसं मीठ, 2 ते 3 चम्मच बेसन पीठ. बेसन पीठ आपल्याला थोडंसं टाकायचं आहे. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, छान आपण मिक्स करून घेतलेले आपले मसाले. गोबीला छान असे मस्त मिक्स झालेले आहे. याला आपण 5 मिनिटांनी थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. ती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आपण गोबीला थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आपली गोबी टाकून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये आपली पूर्ण गोबी टाकून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. जास्त आपल्याला याला तळायचं नाही. हलकाच असं आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, आपली गोबी छान फ्राय झालेली आहे. जास्त आपल्याला फ्राय करायची नाही आहे, ती काढून घेणार आहोत आपण. आपली गोबी छान फ्राय झालेली आहे. आपण आता ग्रेव्हीची तयारी करून घेणार. मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आपले खडे मसाले टाकून घेणार आहोत. दालचिनीचा तुकडा, मोठी इलायची, 2 तेजपत्त्याची पाने, लवंग मिरी आणि जिरी, सगळे खडे मसाले आपण छान तेलामध्ये होऊ देणार आहोत. कांदा आपला छान आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपण आपल्या दह्यामध्ये आपले मसाले टाकून घेणार आहोत. अर्धा वाटी दही आहे, त्याच्यामध्ये आपण आपले मसाले टाकून घेणार आहोत. याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत. ही घरचं दही आहे, जास्त आंबट दही नाही आहे. आपलं दही आणि मसाले छान असे मिक्स बनवून झालेले आहे ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी. कांदा आपला छान लाल झालेला आहे. आपण याच्यामध्ये आपली हिरवी मिरची, लसण आणि अद्रकीची पेस्ट टाकून घेणार आहोत. याला 2 मिनिटं आपण तेलामध्ये धुवून देणार आहोत. हे छान झालेलं आहे. यामध्ये आपण आपलं दहीचं मिश्रण टाकून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे. याला छान आपण हलवून घेणार आहोत, म्हणजे आपलं दही हे फुटणार नाही. हे छान आपण हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याला उकळी फुटत नाही तोपर्यंत. हे बघा, याला छान उकळ फुटलेला आहे. हे छान मिक्स झालेलं आहे. आपण यामध्ये आपली टमाट्याची पेस्ट टाकून घेणार आहोत.
मी छान मिक्स करून घेणार आहे. आपल्याला आपली टमाट्याची पेस्ट ही छान शिजवून घ्यायची आहे. याच्यामध्ये गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे. हे बघा आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे. टमाटे आणि दही छान शिजलेलं आहे. याने छान असं तेल सोडलेलं आहे. याच्यामध्ये आपण आपली गोबी टाकून घेणार आहोत. फ्राय करून घेतलेली गोबी छान आपण मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण थोडीशी कांद्याची पात टाकून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं. आपण गोबी आणि ग्रेव्ही थोडीशी 2 ते 3 मिनिटं मुरू देणार आहोत. म्हणजे थोडंसं शिजू देणार आहोत. नंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. थोडंसं 2 ते 3 मिनिटं आपण गोबी ग्रेव्हीमध्ये शिजू दिलेली आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. पाणी आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, घट्ट किंवा पातळ. हे बघा छान तेल सुटत आहे आपली ग्रेव्ही. आपण हिला थोडंसं शिजू देणार आहोत. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मीठ आपण गोबीला पण टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर. हिला आपण मीडियम गॅसवर 5 मिनिटं शिजू देणार आहोत. हे बघा आपली गोबी छान शिजलेली आहे. ही छान अशी मस्त नरम सुद्धा झालेली नाही जास्त. हे बघा आणि तरी खूप आलेली आहे. चला आपण हिला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. चला आपली गोबी बनवून तयार झालेली आहे. आपण तिला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण थोडीशी कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर, चला तर मी बनवलेल्या पद्धतीने हॉटेलसारखी ग्रेव्हीवाली फुलगोबी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईज किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.